शेतकरी बांधवांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे की शेतकऱ्याला 12 तास वीज मोफत मिळावी यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून बळीराजा वीज मोफत सवलत आणण्यात आलेली आहे। याच्यासाठी मुख्यमंत्री कृषी वाहिनी टप्पा 2 चा विस्तार करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। ज्या शेतकऱ्याने वीज जोडणीची मागणी केलेली आहे अशा शेतकऱ्याला देखील सोलर पंप देण्यात येत आहेत। याच्यासाठी 2024च्या बजेटमध्ये मागेल त्याला सोलर ही या योजनेची घोषणा केलेली आहे। 8 लाख शेतकऱ्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर पंप या योजनेचे उद्दिष्ट ठेवलेले आहे। मेढाच्या माध्यमातून कुसुम सोलर ही योजना राबवली जात होती। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या माध्यमातून मागणी केली होती। याच मागणीच्या अंतर्गत 8 लाखापेक्षा जास्त शेतकरी हे सोलर पंप जोडण्यासाठी इच्छुक दिसून आले होते। मित्रांनो, याच्यात अंतर्गत 2 लाख सोलर पंप इन्स्टॉल करण्यात आलेले आहेत। परंतु मेढाच्या माध्यमातून राबवली जाणारी योजना ही महावितरणकडे देण्यात आलेली आहे। महावितरणकडे विजेची मागणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना सोलर पंप देण्यास सुरू केलेले आहे। जे नवीन शेतकरी आणि त्यांनी विजेची मागणी केली नाही अशा शेतकऱ्यांना आता विजेची जोडणी हवी आहे। अशा प्रत्येक मागणी केलेल्या शेतकऱ्यांना प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य या तत्वावरती सोलर पंप देण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहे। 3 HP पासून 7.5 HP पर्यंत शेतकऱ्यांना सौर पंप देण्याचा निर्णय घेतलेला आहे। मित्रांनो, योजनेची घोषणा केल्यानंतर अर्ज कुठे भरायचा याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आगिलजाला कृषी सौर पंप योजना ही पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे। या पोर्टलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। याच पोर्टलच्या माध्यमातून पुढील जी प्रक्रिया आहे ती पार पाडल्या जाणार आहे। मित्रांनो, पाहू शकता या पोर्टलवर आल्यावर योजनेची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। योजना कशा प्रकारे राबवली जाणार आहे त्याची माहिती देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये लाभार्थी निवडीचे निकष कशा प्रकारे असतील ही सर्व माहिती याच्यात दिलेली आहे। मित्रांनो, याच्यामध्ये लाभार्थी सुविधामध्ये अर्ज करा हे ऑप्शन दिलेले आहे। अर्ज सुरू झाल्याच्या नंतर याच्या अंतर्गत लाभार्थी अर्ज करू शकतो। मित्रांनो, या पोर्टलच्या माध्यमातून आपल्याला आपल्या अर्जाची स्थिती पाहण्यात येते आणि पेमेंट भरणा या पोर्टल माध्यमातूनच करू शकता। आता बऱ्याच साऱ्या जणांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल, आम्ही पूर्वी अर्ज केलेले आहे याचं काय? पूर्वी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना पंप इन्स्टॉलमेंट करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ज्यांचे अर्ज मंजूर होतात त्यांना पेमेंटचे ऑप्शन येतात। ज्यांचे अर्ज त्रुटीमध्ये येतात त्यांना त्रुटी काढण्यासाठी ऑप्शन येतं। याच्या व्यतिरिक्त ज्यांनी मेढाकडे किंवा महावितरणकडे अर्ज केलेले आहेत त्यांच्या अर्जाची प्रक्रिया देखील सुरू आहे। त्यांना नवीन अर्ज करण्याची गरज पडणार नाही, कारण या योजनेअंतर्गत आधारनुसार प्रक्रिया पार पाडली जाणार आहे। मेढाच्या माध्यमातून आणि महावितरणच्या माध्यमातून केलेले अर्ज आणि मुख्यमंत्री कृषी सौर पंप योजना या योजनेअंतर्गत अर्ज केलेले आहे, या तिन्हीचं एकत्रीकरण करून हे पोर्टल सुरू करण्यात येत आहे। जर तुम्ही आधार वापरलं नसेल तर नवीन अर्ज मुभा दिली जाणार आहे। लवकरच या पोर्टलवर नवीन अर्ज सुरू होणार आहे। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।